ती तर म्हणत होती की खाण्याच्या वस्तू पाठवते तुझ्यासाठी. आता बघूया नेमकं खाण्यामध्ये काय पाठवलं आहे. याचं तर मी खूप दिवसापासून वेट करत होती. फायनली माझ्या घरी पार्सल आलेला आहे. तर आपण हा पार्सल आता बघूया. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे बाबा. नेमकं आलं काय आहे. कितीच काही म्हणा पण आफ्टर मॅरेज आईच्या इकडनं आलेलं काही पण वस्तू खूपच छान वाटते. पण खरं मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे त्या वस्तूसाठी. कारण नेमकं आहे काय. पैकिंग पण खूप छान. और भाई खास करके मेरे छोटे भाई को शुक्रिया जो इसके घर से ये सारा सामान उठा करके पार्सल मतलब अच्छा खासा पैकिंग करवा के, आप देख सकते हो पैकिंग कितनी प्रोफेशनल तरीके से करी हुई है. पैकिंग करवा के इतना दूर भेजने के लिए खूप छान पॅकिंग केलेली आहे. यांनी जेव्हा पार्सल आणलं होतं ना मी तेव्हा बघितल्याबरोबरच म्हटलं की खूप छान पॅकिंग केली आहे दादांनी वगैरे. म्हणजे खूप मस्त याच्याने पाठवलेलं आहे. एकदम ऍक्युरेसी पाठवलंय. पण नेमकं निघतात का यात शेवळ्या निघालेल्या. बघाच तुम्ही शेवळ्याच भावा त्यात. इकडे शेवळ्या वगैरे मिळत नाहीये. तिला तसं सांगितलं होतं मी फोनवर बाबा इथे शेवळ्या वगैरे तर मिळत नाहीये. सो तिने खूप याच्याने शेवळ्या पाठवल्या. बघू शकता एवढ्या सगळ्या शेवड्या पाठवल्या तिने खायचं आम्हाला. मला तर गोड नाही आवडत शेवड्या. ह्या तिखटच आवडतात. चला आता हा नेक्स्ट बॉक्स आहे. सेकंड बॉक्स आहे. तर आता आपण याला ओपन करूया. आता शेवड्याच निघाल्या. आता यात काय निघते तर बघूया. जोर भी नहीं है इसके हाथों में, बताओ यार. भाई कपले आणि कपाती नाही हो ना. आज काय एवढं सीझर यूज करत आहे ना. कपायला पाहिजे की नाही मग हे कसं काढ. अरे इतना मारना अड़वा. तो भाई खुल गया बॉक्स नंबर 2. देखते अभी इसमें क्या क्या आता है. तो डिंग डिंग टडा. ए तो मी इसको फोडूंगी. मी छोटी असताना यासोबत खूप खेळायची. अशा नाही का चुटुकले म्हणतात त्याला. चुटुकलेच काहीतरी म्हणतात बा. आमच्या ओन लँग्वेज मिळायला आम्ही चुटुकलेच म्हणायचो. हे असं नाही का खेळायचं मस्त छान वाटतं. थोडा टाइमपास पण होते कसं तरी म्हणून चांगलं वाटते. थोडं मज्जा पण येते. मला तर फार आवडते फोडायला. जाम आवडते. पण असं आता याला खाऊ आपल्याला अगोदर पॅकिंग आपलं हे बघायचं आहे. हे काय आहे. ओके हे आहे आंब्याच्या खुला. आंब्याच्या खुला म्हणजे आपण आंबा आणतो ना आंबा मार्केटमधनं. त्याचा काप करायचं असं बारीक बारीक फोड्या करायच्या चिऱ्या करायच्या आणि त्याला उन्हात वाळू घालायचं. ठीक आहे. वाळू घातलं ना तर ते ही खुला अशा बनतात. हे आंब्याचा खुला म्हणजे आपण नाही का बेसन वगैरे करतो ना. बेसन आंबट बेसन म्हणून तर त्या ह्या खुला टाकायच्या आहेत. म्हणजे त्या बेसन मध्ये नाही काय तिखट बेसन करतो त्यात हे आंब्याचा खुला घालायचा. मस्त असं यम्मी आंबट आंबट. माझ्या तोंडावरचं पाणी सुटलं काय सांगू. तसं एकदम मस्त वाटते. माझं जाम आवडते बाबा. हे काय आहे. हे आहे वड्या. डाळीचे वडे असतात ना. वड्या डाळीचे. कोणती कोणती डाळ आहे मला ना मी त्यात मिक्स पण त्याचे ते वडे आहे. ठीक आहे. ते ताईनी मे बी पाठवलेले आहेत. हे आंबट वड्या आहेत. आंबट वड्या आहेत. ताईनी पाठवलेल्या आहेत. ह्या आहे याच्या खुला. कशाच्या म्हणतात वांग्याच्या खुला. वांग्याच्या खुला म्हणजे वांगे कापून चिरून याला उन्हात वाळू घालायचं. म्हणजे हे सोकले म्हणजे वाळले की मग याची मग भाजी करायची पावसाळ्यात वगैरे. ठीक आहे. याला छान मस्त स्टोअर करून ठेवून द्यायचं एखाद्या कशात डब्यामध्ये बॉक्समध्ये नाही का डब्यामध्ये वगैरे एका. आणि पावसाचं सीझन असलं का तेव्हा हे खुल्या करायच्या. खूप टेस्टी वाटतात ह्या खुला. ह्या खुला अशा असतात त्या वाळल्यावर. पण याची भाजी खूप छान वाटते. दादांनी पाठवलं हे नमकीन. ओ माय गॉड अशी नमकीन आली बघा. कॉर्नफ्लेक्स मिक्सचर हे आलंय. मला वाटतं दादांनी पाठवलेलं असेल. पण मी पण कन्फर्म नाही आहे की नेमकं पाठवलं कोणी आणि कोणी नाही. त्यात मम्मा राहू शकते किंवा दादा पण राहू शकते. ठीक आहे. सो ज्यांनी कोणी पाठवलं असेल थँक्यू.
कॉर्नफ्लेक्स मिक्सचर आला तर खाणार मी, अन्नाला देणार पण नाही, मीच खाऊन घेणार. थोडी माझी हेल्प करा ना काढण्यात. फायनली आहे बॉक्स. सो बॉक्स म्हणजे काय पाठवलेलं आहे बघूया. हे तर सगळं तेल तेल झालं येते. कसं पार्सल म्हटलं थोडंसं लांबून, एवढा लांबून येणं आहे की नाही. खूप दिवस झाले मी मम्मीचं काय खाल्लं नाही. मला खूप जास्त क्रेविंग घेऊन आली आहे त्या गोष्टीची. खरंच खूप जास्त मी मिस करत आहे मला माझ्या मम्मीच्या हातचं खाण्यासाठी. पण बघते आता तिने काय पाठवलेलं आहे माझ्यासाठी नेमकं खाण्यासाठी आत्ता तुरंत. हे काय, हे रसपोके आहे ऍक्च्युली, फुटले रसपोके. ठीक आहे, रसपोक्याची डिझाईन ना अशी गोल गोल अशी राऊंड राऊंड असते ती. हे वेगळे आहे, थोडे वेगळे इन द सेन्स हे फुटले तर लांबून आणल्यानंतर. नाहीतर अशी छान असे गोल असतात ते, मस्त डिझाईन. तुम्हाला दाखवते एखादी. हा हे बघा, ह्या प्रकारचे असतात रसपोके. हे याला म्हणतात रसपोके. खूप छान वाटतात. तुमच्या इकडे मिळत असेल ना नक्की ट्राय करा, किंवा तुम्हाला येत असेल बनवून बघा. खूप छान वाटतात ह्या, मस्त असतात. यम्मी यम्मी. हे आहे चिवडा. आता मी याला काढू तर नाही शकत, जवळून घ्या जवळ. हा आहे चिवडा. नीचे आहे शंकरपाळे. हे बघा, हे आहे शंकरपाळे. जवळून घ्या जवळून. हा असं, हा तसं दाखवा. हे ना ऑइल लागलेलं आहे, कारण का चिवडा आपण जसं करतो ना, बनवतो तिला तस करावं लागते ना. मग ते ऑइल कसं पेपरला सुकून घेते पूर्ण. मग लांबून आलाय तर तुम्ही समजू शकता काही गोष्टी. मग शंकरपाळे खूप मस्त. मी खूप हॅपी झाली. खूप महिन्यानंतर मला खायला भेटलं माझ्या मम्मीच्या हातचं. ओ माय गॉड. काही का नको असो, थोडं का नको पाठवते मम्मा, है ना. चवीचं वाटतं बाबा आफ्टर मॅरेज. चला, हा आता लास्ट बॉक्स आहे. यात बघूयात काय स्पेशल आहे. आता नेमकं खाण्याचंच निघते की त्यात अजून दुसरंच काहीतरी निघतं. आता यांची टेक्निक यूज करते मी. कुठे गेली ही? या काहीतरी मला सरप्राईजला दिसून राहिलं, माहिती नाही काय. मला तर खूप आवडते बाबा पार्सल आलेला मसाला ओपन करायला. माझं तर खोलतच नाही यार, माहिती नाही. हा गया डिंग 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 डिंग. चलो देखते हैं अमेठी युनिव्हर्सिटी. यांची बुक्स आलेली आहे. सो आपण याला ओपन करूया का. यांचे बुक्स आहेत ते बघा. लागलं मला, मारलंय बुकने, लागलं मला जोराने. इथे छान दाखवून होती बरोबर यांना. कशात काय आहे थोडी ना. ओ माय गॉश. सो हे आहे चिप्स, आलू चिप्स. आम्ही त्याला खाणार मस्त. तर हे आहे आलू चिप्स. हे बघू शकता तुम्ही. पाण्यापासून दिवस असतात तेव्हा आपल्याला काहीतरी पाहिजे ना, चटरपटर मस्त, तर आपण हे तेव्हा खाऊ शकतो. आणि उपासासाठी तर बेस्टच आहे. त्याला हिशोबाने आपण त्याला तळून खावं लागतं याला. मला सांगा तरी नाही, काहीतरी विसरलं आहे माझं. तर यात आलेले आहे धापोळे. ह्या धापोळेला आपण भाजून पण खाऊ शकतो आणि तळून पण खाऊ शकतो. मस्त वाटतं दोन्ही पण. आंबट आंबट असतात तो पापड धापोळे. हा 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 हा
बघा हा दापोळा आहे. आंबट आंबट असते, मस्त 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 लागते आहे दापोडे. आंबट आंबट सो माझा पार्सल झालाय ऑलमोस्ट डन. तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की सांगा तुम्ही यातलं काय काय टेस्ट केलेलं आहे आणि काय टेस्ट केलेलं नाही आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.